मित्रांनो बघा, ही बातमी परत एक पेपरला आलेली आहे आणि ही सुद्धा बातमी महाराष्ट्र टाइम्सलाच आलेली आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे की बघा, 2024 हे वर्ष बरोबर आहे सर्वाधिक उष्ण ठरलेले आहे. ठीक. आणि ही न्यूज किंवा ही बातमी आपल्याला पर्यावरण ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला तापमान वाढ या ठिकाणी कामात येतोय, जे की राज्यसेवा पूर्वला सुद्धा पर्यावरण आहे. कंबाईन मुख्य परीक्षेला सुद्धा त्यांनी अभ्यासक्रमामध्ये पर्यावरण हा टॉपिक दिलेला आहे. एक झालं. आणि दुसरं म्हणजे जर राज्यसेवा मुख्य जे मित्रमंडळी आता पुढची देणार असेल, म्हणजे येणारी 2024 ची मुख्य परीक्षा, त्यामध्ये सुद्धा राज्यसेवा मुख्य GS1 मध्ये पर्यावरण भूगोल हा टॉपिक आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही तिन्ही बाजूनी समजून घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. यांनी काय म्हटलेलं आहे, तापमान वाढ हा शब्द, बरंच तापमान वाढ हा हवामान बदल आणि लक्षात घ्या, तापमान वाढ, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्ती हे शब्द आपण बघा बरेच दिवसापासून ऐकत आलेलो असतो. हा एक त्याने दिलेला आहे जे की निसर्गाला हानिकारक आहेत हे शब्द. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. बरोबर आहे. म्हणजेच काय, हे जे एक त्यांनी म्हटलं एक जागतिक करारासाठी काम करतात. म्हणजे बघा काय केलं त्यांनी, युनायटेड नेशन नंतर काय येतो ना, युनायटेड नेशन UNF, नंतर येतो ना CC, युनायटेड नेशन म्हणजे UNFCC. बघा इथे UNFCC ही संघटना एक काम या ठिकाणी करार झालेला आहे. ठीक आहे. हे काम करतोय म्हणजे UNFCC जागतिक करार करण्यात आलेला आहे, जो जागतिक लेवलला सर्वच पर्यावरणाच्या संदर्भात आलेला आहे. त्याचनंतर त्यांनी त्यावेळेच्या करारानुसार त्यांनी काय म्हटलेलं होतं, 1.5 ही अंश सेल्सिअस हे राखीव मर्यादा आखून ठेवलेली आहेत. म्हणजेच काय, जे आपल्याकडे उत्सर्जन होतंय बरोबर आहे प्रदूषणाचं, कार्बन डायऑक्साईड जे काही सर्व वायू घटकांचं, त्यामध्ये त्याची मर्यादा ही 1.5 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त नसायला पाहिजे. बघा, अंश सेल्सिअस पेक्षा असायला नको, ही मर्यादा दाखवून दिलेली आहे. त्याचनुसार त्यांनी 2 डिग्री बरोबर आहे अंश सेल्सिअस ही मर्यादा अंतिम. म्हणजेच काय, त्यांचं तुमचं 1.5 ते 2.0 डिग्री सेल्सिअस याच दरम्यान तुमचं हे जे काय म्हणजे तुम्हाला उत्सर्जन होतंय बरोबर घटकांचं, तर हे प्रदूषणाचं इतकं दिलेलं आहे. म्हणून हा एक महत्वाचा मुद्दा येतोय आपल्याला. बरोबर आहे. दुसरा मुद्दा लक्षात घ्या की यांनी काय म्हटलं, पॅरिस करारानुसार COP बरोबर आहे. COP पॅरिस करारानुसार काय म्हणतो, COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पॅरिस त्याला म्हटलं गेलेलं आहे. बरोबर आहे. ज्या ठिकाणी पॅरिस येथे झालेली कॉन्फरन्स म्हणजे परिषद, त्याला COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ पॅरिस. बरोबर. COP मध्ये सहमत झालेल्या अनेक देशांनी शून्य कार्बनपणासाठी, हे महत्वाचं आहे तुम्हाला, की पॅरिस येथे जेव्हा परिषद भरली तर त्या परिषदेमध्ये सर्व देशांनी एक वर्ष टार्गेट करण्यात आलं. एक वर्ष जे होतं आपलं, तर ते एका एक त्याला मध्ये ध्येय ठरवण्यात आलं, एक लक्ष्य ठरवण्यात आलं की या वर्षापर्यंत आपल्याला ही पातळी गाठायची, एका दिवसात होणार नाही. तर त्यांनी त्या पद्धतीने केलं. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, त्यांनी काय म्हटलेलं आहे, सर्व देशांनी जे जागतिक लेवलला जर विचार केला तर आपण किती केलेलं आहे, 2050 आणि 2070 ही मर्यादा आखलेली आहे. म्हणजे 2050 ते 2070. ठीक आहे. ही जागतिक मर्यादा त्यामध्ये आखली गेलेली आहे. हे मी नाही, इथेच दिलेली आहे. बरोबर. म्हणजे जागतिक लेवलला 2050 ते 2070 पर्यंत जास्तीत जास्त आपल्याला शून्य म्हणजे जे काही उत्सर्जन होत आहे सर्व गोष्टीचं प्रदूषण आपल्या मानवाद्वारे, तर हे कमी करायचं म्हणजे 1.5 ते 2.0 पर्यंत आणायचं आहे. आणि त्यातही बघा भारताला टार्गेट असणार आहे किंवा भारताचं ध्येय असणार आहे ते ती की 2030. ठीक आहे. भारत स्वतः बरोबर. इथे जर लक्षात घ्या, तुमच्या लक्षात येतंय, लक्षात घ्या, एक जागतिक लेवलला काम जर विचार केला, एक जागतिक लेवलला 2050 बरोबर आहे ते 2070 हे त्यांनी मर्यादा आखून दिलेली आहेत वर्ष. ठीक आहे. आणि त्यासोबतच भारताने जर विचार केला तर भारताने हे 2030 पर्यंत मर्यादा आखलेली आहे. हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि तुम्हाला का, तर भारताला आपल्या भारत देशामध्ये 2030 पर्यंत आपलं जे कार्बनचं उत्सर्जन होतंय ते कुठेतरी कमी आणायचं. म्हणजेच काय, कार्बनच्या उत्सर्जनामुळे जे काही आज आपल्याला उष्णता बघायला मिळते किंवा हे जे टाइमलाईन दिसतं 2024 हे सर्वाधिक उष्ण ठरलेलं वर्ष आहे, हे कुठेतरी थांबलेलं दिसेल तुम्हाला. आलं एक मुद्दा. दुसरा बघा, यांनी काय म्हटलेलं आहे परत पुढे, आणि हा सुद्धा मुद्दा काय करायचा तुम्ही त्यावर, आणि जर समजा उष्णता वाढत आहे म्हणजे काय होते लक्षात घ्या. हे बघा, पृथ्वीचे तापमान वाढण्यास मुख्य कारण म्हणजे औद्योगिकरणातून उत्सर्जित होणारी हरित वायू आणि त्याच्यासोबत आलेले विविध वायूंमुळे ग्रीन हाऊस इफेक्ट हे झालेलं आहे. म्हणजेच परिणाम म्हणून दिवस रात्रीचे तापमान वाढलेले आहे.
ही मित्रांनो पेपरला आलेला आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. तुम्हाला हरित वायूवरती कंबाईनला वगैरे राज्यसेवेला प्रश्न आलेले आहेत, मागे सुद्धा प्रश्न आलेले आहे. एक बरोबर आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट वरती पण प्रश्न आलेला आहे. ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. पेपरला सुद्धा आलेले आहे प्रश्न. तुम्ही काय करा, मागचे प्रश्न सुद्धा चाळायला प्रयत्न करत जा की बघा आज आपल्याला एखादी चालू घडामोडीचा मुद्दा येतोय, पण मागे पण सुद्धा प्रश्न आलेले आहे, हे वेगळे नाही आलेले आहे. फक्त तुम्हाला तो मुद्दा हायलाइट करून दिला जातो एखाद्या बातमीद्वारे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या पुढे काय आलेले आहेत, बाकी हे मुद्दा तुम्ही लक्षात घेऊन अरबी समुद्रात बघ जर समजा आपल्याला तापमान वाढ होत आहे तर याला कुठेतरी अल निनो आणि ला निनो हा सुद्धा परिणामकारक असतो घटक. त्यामुळे लक्षात घ्या बघा त्यांनी काय अरबी आणि पॅसिफिक समुद्राचे तापमान अल निनोमुळे जास्त वाढल्यास निष्कर्ष आहे. आता लक्षात घ्या अल निनो जर आपण विचार केला तर बघा अल निनो कुठे कामात येतोय. ठीक आहे. अल निनो काय आहे, अल निनो ही एक जागतिक लेवलला होणारी एक हवामानामध्ये बदल असतो दरवर्षी किंवा काही काळानंतर जेव्हा आपल्याकडे पाऊस कमी येतो, जास्त येतो, तापमान वाढ जास्त होते, तर ही कुठे अल निनो आणि ला निनो हे दोन्ही इफेक्ट कुठेतरी कामात पडतं आपल्याला. हवामानामध्ये बदल होणारे महत्वाचे घटक आहे. ठीक आहे. त्यामध्ये जर विचार केला पेरू देशाच्या लक्षात घ्या अल निनो काय येतो ना, पेरू देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर पेरू देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर लक्षात घ्या बरं, पेरू देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरती बरोबर आहे तयार होणारा एक पाण्याचा एक प्रवाह आहे. बरोबर आहे. पश्चिम किनाऱ्यावरती एक पाण्याचा प्रवाह तयार होतो. ठीक, पाण्याचा प्रवाह तयार होतो. ठीक आहे. आणि हा प्रवाह जो म्हटला आपण तर हाच प्रवाह म्हणजेच काय त्याला आपण म्हणतो की यालाच म्हटलं गेलं अल निनो. ठीक आहे. अल निनोचा हा झालेला आहे याला म्हटलं जाते तो प्रवाह. आणि याच म्हणजे काय याच्यामुळे बरोबर आहे पश्चिम किनाऱ्यावर परिणाम होत असल्यामुळे याचा प्रवाह तयार होत असल्यामुळे मग याच ठिकाणी काय होतं ना, जो पॅसिफिक महासागरामधला जो काही पार्ट आलेला असतो किंवा पॅसिफिक महासागरामधला जो भाग असतो पाण्याचं तापमान ही कुठेतरी वाढायला लागतं. ठीक आहे. मग याच घटकामुळे लक्षात घ्या पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान वाढण्यास सुरुवात होते. हे आणि त्यामुळे मग आपल्याकडे जो काय परिणाम दिसतो हवामानामध्ये बदलते. आणि लक्षात घ्या अल निनो म्हणजेच काय, जर समजा त्या भाषेमध्ये म्हटलं त्यांनी तर अल निनो म्हणजे एक प्रकारे तो लहान मुलगा हे म्हटलं गेलेलं आहे. त्याला अल निनो ही लहान मुलगा म्हणून एक कन्सेप्ट समजून सांगितलेली आहे. आणि मित्रांनो तुम्हाला मी ते समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण लक्षात घ्या अजून याविषयी जर माहिती जाणून घ्यायची असेल ना तुम्हाला तर मी सांगतो त्या पद्धतीने बघा. इथे काय करायचं अल निनो आणि परत तुम्हाला अल निनो आणि ला निनो ह्या दोन्हीही महत्वाच्या बाबी आहेत. आणि प्रश्न राज्यसेवेला सुद्धा आलेले आहे, पूर्वला मुख्यला कंबाईन पूर्वला सुद्धा आलेले आहे मागचे प्रश्न. जर तुम्हाला बघायचे असेल तर मागची प्रश्नपत्रिका जाऊन बघा. मागील 5 वर्षाच्या 10 वर्षाचा तुम्हाला प्रश्न दिसेल तुम्हाला यावर. म्हणजे बघा कुठला मुद्दा कुठे कामात येतोय, चालू घडामोडी या संदर्भात तुम्ही जर अशा पद्धतीने केलंय ना तर मित्रांनो तुम्हाला कोणी पण पास होण्यापासून थांबवू शकणार नाही, कधीच नाही. साधं तुम्ही कमी वेळामध्ये सुद्धा जास्त पद्धतीचा अभ्यास करू शकता. म्हणजे एकच बातमीवर आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला मिळतात. म्हणून लक्षात घ्या ह्या जर कन्सेप्ट तुम्हाला समजून घ्यायच्या असेल तर बघा 11वीचं एक पुस्तक आहे. ठीक आहे. 11वीचं स्टेट बोर्ड आहे जिओग्राफीचं. बरोबर आहे. हे जुन्या सिलेबस ठीक आहे ओल्ड सिलेबसचा आलेला आहे. तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हवामान ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला हे सर्व गोष्टी जाणून घ्यायला मिळेल. तिथे व्यवस्थित जाणून घ्या. आणि याविषयी ज्या काही तुमच्या जे गैरसमज किंवा एक याविषयी ज्या कन्सेप्ट आहे ह्या सर्व अडचणी त्या पुस्तकामधून अगदी सोप्या भाषेमध्ये त्यांनी समजून सांगितण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो त्यामधून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने समजायला मिळेल. ते 11वीचं पुस्तक आहे. ठीक आहे. त्यानंतर लक्षात घ्या की पुढे आपण ज्यावेळेस बघतोय की इथे बघा मग कुठे कुठे याचा परिणाम बघायला मिळतो. बघा तापमान वाढीसाठी इतरही कारणे आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच कुठले, म्हणजेच काय हे बघा तापमान वाढीसाठी इतर कारणे आहेत. म्हणजेच काय 2024 मध्ये तापमान वाढलेले त्यासाठी कारणीभूत घटक म्हणजेच बघा फुंगा ज्वालामुखी स्फोट झालेला आहे, एरोसोलचे प्रमाण कमी झालेलं आहे. बघा सोल
हे काय, हे सुद्धा महत्वाचं आहे आपल्याला, बरोबर. सूर्याची उष्णता जास्त शोषून घेणे, सूर्यावरील विस्फोट, सोलार मॅक्झिमम, बरोबर, ही आलेलं आहे. नंतर ग्रीन हाऊस इफेक्ट, ही गोष्टी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. नेमकं एका एका शब्दामागे एक एक कन्सेप्ट दडलेली आहे. आणि जर राज्यसेवा मुख्य आणि राज्यसेवा प्रियला म्हटलं तर तुम्हाला हा घटक महत्वाचे आहे. हा कुठे झालेला आहे, होंगा टोंगा ज्वालामुखीचा स्फोट, हे एकदा बघून घ्या तुम्ही. त्यानंतर लक्षात घ्या एरोसोलचे प्रमाण कमी होते, म्हणजेच काय होते, ठीक आहे. दुसरा, सूर्याची उष्णता जास्त शोषून घेणे, म्हणजेच काय होतं ना, सूर्याची उष्णता ज्या पद्धतीने पृथ्वीवरती पडतं आपल्या, तर त्याला रिफ्लेक्ट न होता शोषून घेण्याचा प्रयत्न करणे, हा एक, त्याच्यामुळे सुद्धा पृथ्वी तापल्या जातं. आणि दुसरं येतं सूर्यावरील विस्फोट म्हणजे सोलार मॅक्झिमम. आणि दुसरं येतं की ग्रीन हाऊस इफेक्ट, जो की इथे सुद्धा आलेला आहे. बघा, ग्रीन हाऊस इफेक्ट इथे पण आलेला आहे आणि हा मुद्दा इथे पण आलेला आहे. महत्वाचं आहे मित्रांनो, ग्रीन हाऊस इफेक्ट काय आहे, कशा पद्धतीने आलेले आहेत, हे सर्व समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. कारण बघा, एकच बातमी आपल्याला प्रत्येक विषयाला स्पर्श करून जात आहे. म्हणजे आपला अल्निनो लानिनो पर्यंत घेऊन जात आहे. परत इकडे जर विचार केला तर किती त्यांनी टार्गेट इयर दिलेलं आहे, हे तुम्हाला सरळ एका लाईन मध्ये विचारण्याची शक्यता राहतात. हे सरळ एक आकडा, ठीक आहे, आणि प्रश्न आलेले आहेत अशा पद्धतीचे. आणि त्यानंतर तुम्हाला हे जे मुद्दे दिलेले आहेत ना, मी आता सांगितलेले, हे घरी जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या पद्धतीने काय करायचं, प्रयत्न करा समजावून. हे महत्वाचा मुद्दा आलेला असतो, ठीक आहे. म्हणजेच काय, अल निनो, हे बघा, परत इथे अल निनोचा प्रभाव मानला गेला तरी पण मानवनिर्मित चल प्रदूषणामुळे, आम्लीयता असल्यामुळे तापमान वाढते असं म्हटलेलं. आणि म्हणजेच काय, समुद्री तापमानाचा जागतिक हवामानावरती मोठा हवामान परिणाम होतोय. वाक्य दिलंय बघा, समुद्री तापमानाचा जागतिक हवामानावर मोठा परिणाम होतो. म्हणजेच काय, त्यामध्ये बघा, पृथ्वीवरील हवामान ठरतं. त्यानंतर काय, पाऊस, अतिवृष्टी हे बाष्पाचे प्रमाण ठरवतं. आणि तुम्हाला माहिती आहे, बाष्पामुळे बऱ्याच पद्धतीने हवामानावरती परिणाम होतो. कारण की त्याचमुळे लक्षात घ्या ना, बाष्पाचे प्रमाण अति वाढणे म्हणजेच काय, त्यांनी काय दिलेलं आहे, धोक्याचं असतं. कारण की बाष्प ज्यावेळेस वाढतं म्हणजेच काय होतं, म्हणजेच लक्षात घ्या, एखादी जेव्हा आपण कुठली पण वस्तू तापलेली असतं ना, तर तापल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की ज्यावेळेस ते तापलेली असतं, जेवढी जास्त तापेल ना, तेवढं त्याचा वाफेमध्ये, म्हणजे एखादी समजा पाण्याचा थेंब जरी पडला तर काही सेकंदाच्या आतच त्याची वाफ होऊन निघून जातात पाणी. म्हणजेच लक्षात घ्या, पाणी जेवढं, म्हणजे वस्तू जेवढी तापली आहे त्यावरून तुमच्या पाण्याची वाफ ठरतं, म्हणजे बाष्प तेवढा लवकर होतं. म्हणजेच लक्षात घ्या की जर समजा पृथ्वी तापलेली असेल, तेवढ्याच जोरामध्ये तुमची, तेवढ्याच कमी वेळामध्ये जास्तीत जास्त पाण्याची वाफ होऊन वरती जाणार आणि ते आकाशामध्ये जाऊन ढग तयार होणार. म्हणजे ह्या पद्धतीचं तुम्हाला त्याचं उष्ण, म्हणजेच लक्षात घ्या की जमीन जेवढी जोरात, म्हणजे जास्त प्रमाणात तापलेली असेल ना, तेवढ्याच प्रमाणात पाण्याचं बाष्पीभवन सुद्धा होतं. हे लक्षात येणं गरजेचं आहे. साधं नॉर्मल आपण उदाहरण आपल्या नेहमी घेतो की स्वयंपाकघरामध्ये असणारा जो पोळीचा तवा, गॅसवरती आपण तवा ठेवतो, तो गरम झाल्यानंतर जेवढा जास्त गरम होईल तेवढ्या कमी वेळात आपली पोळी तयार होऊन येतं. आणि जर समजा तवा गरम नसेल तर कुठेतरी पोळी चिपटायला लागतं ना. हे साधं उदाहरण लक्षात घ्या तुमच्या समोर, हे दैनंदिन जीवनामधलं उदाहरण आहे. म्हणजेच लक्षात घ्या, जेवढी पृथ्वी जास्त तापलेली असेल ना, तेवढ्याच कमी वेळात पृथ्वीवर असणार पाणी हे जेवढ्याच वेळामध्ये पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होऊन, म्हणजे बाष्पामध्ये होऊन, हे वरती ढग तयार होतात. म्हणजे निसर्गावरती हवामानामध्ये, म्हणजेच वरती आकाशामध्ये जायला ते सोयीस्कर होतं आणि तेवढं लवकर जाऊन त्याचे ढग तयार होतात. हे लक्षात घ्या. साधं उदाहरण लक्षात घ्या, आपल्या दैनंदिन जीवनामधलं आहे. ठीक आहे मित्रांनो, त्यानुसार ही बातमी तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, व्यवस्थित वाचा. मी टेलिग्रामवरती ह्याचं सर्व देत असतो. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला टेलिग्रामवरती मिळेल, तुम्ही त्याविषयी जाणून घ्या.